आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। परभणी शहरामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील विद्युत पुरवठा खंडित, संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हार घालून केला सत्कार। भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू, अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका, भाजीपाला पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका, बागायती शेतीचंही मोठं नुकसान, आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्याच्या पाटणमधील काळगाव धामणीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शाळेच्या इमारतीसह घरांचं छप्पर उडून नुकसान, तर आंब्याच्या बागांना सुद्धा मोठा तडाखा। तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याचं 28 जूनला प्रस्थान, दुपारी 2 वाजता होणार प्रस्थान। यंदा पालखी सोहळ्यामध्ये भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता। पावसाळी वेळापत्रकामध्ये कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस धावण्यावर प्रश्नचिन्ह, तर IRCTCच्या संकेतस्थळावर 10 जून नंतर गाड्या रद्द झाल्याची माहिती।